आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप महाराष्ट्रामध्ये संवाद यात्रा काढणार। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। भाजप कोर कमिटीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांच्याकडून मार्गदर्शन। बैठकीमध्ये भाजपच्या आगामी रणनीती संदर्भात चर्चा। बारामतीमधील अजित पवारांच्या जनसन्मान महामेळाव्याच्या तयारीला सुरुवात। 14 जुलैला पार पडणाऱ्या मेळाव्याच्या मंडप उभारणीला सुरुवात। अजित पवार गटाच्या 14 जुलैच्या मेळाव्यानंतर शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये 18 जुलैला बारामतीमध्येच मेळावा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती बारामतीच्या वतीने मेळाव्याचं आयोजन। पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांची 20 तारखेला सभा। सभेची जय्यत तयारी। अजितदादा गटातील 90% माजी नगरसेवक पवार गटामध्ये जाणार असल्याचा दावा। राजापूरच्या वाटूळ सुपर स्पेशालिटी रुग्णालयावरून श्रेयवाद सुरू। सामंत बंधूंनी रुग्णालयासाठी केलेला पाठपुरावा जाहीर केल्यास राजकारणामधून संन्यास घेईन। राजन साळवी यांचं सामंत बंधूंना आव्हान। पुरावे दाखवले तर राजन साळवी हा राजकीय संन्यास घेईल आणि शांतपणे समाजसेवा घरी बसून करेल। परंतु तुम्ही सिद्ध करू शकलात नाही तर तुम्ही राजकीय संन्यास घ्यावा। शिवसेना शिंदे गटातील सर्व आमदारांची मुख्यमंत्री बैठक घेणार। आज रात्री 10 वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री आमदारांच्या सोबत चर्चा करतील। ताजलँड्स अँड हॉटेलमध्ये शिंदे गटाच्या आमदारांचा मुक्काम। राष्ट्रीय ओबीसी महासंघ तिसऱ्या आघाडीमध्ये सहभागी होण्याच्या तयारीत। सन्मानपूर्वक वागणूक मिळाल्यास आम्ही विचार करू। बबनराव तायवाडे यांचं विधान। मी आम्हाला सन्मानपूर्वक बोलत असेल आणि सन्मानपूर्वक वागणूक देत असेल तर नक्कीच राष्ट्रीय ओबीसी महासंघ त्याचा विचार करेल। पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणावर विधान परिषदेमध्ये चर्चा। पुणे पोलीस आयुक्तांची बदली करून चौकशी करा। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा विधान परिषदेमध्ये मागणी। अधिकाऱ्यावर कारवाई करतो आणि मुख्य जे अधिकारी यांना बाजूला सोडतो। त्यामुळे अमितेश कुमार यांच्यावर आपण काय कारवाई केली किंवा काय कारवाई करणार हा माझा प्रश्न आहे। कुणालाही क्लीन चिट देत नाही। मात्र पुणे पोलिसांचं काम चांगलं। ससून रुग्णालयामधील सर्व प्रकरणांचा रिव्ह्यू ऑडिट होणार। फडणवीसांकडून स्पष्ट। मनोज जरांगे यांनी बीडमधील धनगर उपोषणकर्त्यांची भेट घेतली। बीडमधील बार्शी नाक्यावर धनगर समाजाचं उपोषण सुरू। शिंदे समितीकडून हैदराबादमध्ये जुन्या नोंदींची तपासणी। 39% कुणबी समाज मराठवाड्यामध्ये असल्याची नोंद मिळाल्याची प्राथमिक माहिती। चंद्रपूरमधील 3 विधानसभा मतदारसंघांवर ठाकरे गटाचा दावा। वरोरा, चंद्रपूर आणि बल्लारपूरच्या जागेसाठी पक्ष आग्रही। जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे यांचा भास्कर जाधव यांना अहवाल सादर। पुण्यातील बंड गार्डन परिसरामधील अनधिकृत हॉटेलवर कारवाईचा बडगा। पोलीस बंदोबस्तामध्ये अनधिकृत हॉटेल आणि इतर अनधिकृत बांधकामांवर हातोडा। शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठेंना अटक। गांजाच्या तस्करी प्रकरणामध्ये तेलंगणा पोलिसांकडून कारवाई। लक्ष्मी ताठेची पक्षातून आधीच हकालपट्टी झाल्याचं शिंदे गटाचं स्पष्टीकरण।